पाहुयात पुढची बातमी। वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सांताक्रूज परिसरात बॅनर्स लावण्यात आलेत आणि याच बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख देखील करण्यात आलाय। वांद्रे पूर्व विधानसभेसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार जिशान सिद्दीकी हे आहेत, मात्र काँग्रेस पक्षात दुजाभाव केला जात असल्याने काँग्रेस पक्षातून ही निवडणूक ते लढवणार नसल्याचं स्पष्ट आहे। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून वरुण सरदेसाई यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे आणि आता थेट भावी आमदार म्हणून वांद्रे पूर्व विधानसभेत हे बॅनर लागलेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा आपण बघूया। शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वाकोला परिसरामध्ये बॅनर लागले आहेत, मात्र त्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख वरुण सरदेसाई यांचा करण्यात आला आहे। खरं तर वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार हे जिशान सिद्दीकी आहेत, मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत वादामुळे ते आता महाविकास आघाडी काँग्रेसचा एक भाग नाही आहेत, त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभेतून नेमका कोण उमेदवार ही चर्चा रंगली होती। आता वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे, कारण का जी बैठक झाली होती मागे महाविकास आघाडीची, विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाची, त्या बैठकीमध्ये वरुण सरदेसाई देखील आढळून आले होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार सुरू होती। आता थेट त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच बॅनरबाजी करण्यात आली आहे, त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभेचं तिकीट आमदारकीचं हे वरुण सरदेसाई यांना मिळणार का, या बॅनरवर जे भाकीत लिहिलेलं आहे ते खरं होणार का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।